नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेले मुरमी या गावातील सरपंचांनी तब्बल 1 कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याची बाब उघडीस आली आहे। यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा करणारा पहिलाच सरपंच असेल अशी चर्चा संपूर्ण येवला तालुक्यात रंगू लागली आहे। साधारणपणे 1000 लोकवस्तीचे असलेले छोटेसे खेडेगाव येवला आणि चांदवड तालुक्याच्या सरहद्दीत येते। गावातील विविध सुधारणा कामासाठी आलेला निधी या गावचे सरपंच रघुनाथ नाना शिंदे यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या नावाने खोटी आश्वासने देऊन एक्सेल बँकेचे एक नाही तर तब्बल 52 एटीएम कार्ड बनवले। गावकऱ्यांच्या नावाने एटीएम बनवून सरपंच महोदय यांनी याची कल्पनाही ग्रामस्थांना दिली नाही। या सरपंच महाशयांनी एटीएम द्वारे कोटी रुपयांची रक्कम हडप केल्याचा आरोप आता गावकऱ्यांनी केला आहे। यामध्ये ग्रामसेविका मनीषा बनसोडे यांचाही सहभाग असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। गावातील मुरमी ते कात्रणे शिवरस्ता तसेच तळेगाव पाटोदा रोड सिमेंट बंधारा मुरमी आडगाव रस्ता शौचालय आदी कामामध्ये सरपंच ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी मिळून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात 19 मार्चला ग्रामस्थ तहसील कार्यालयात उपोषणाला बसले होते, परंतु आचारसंहितेचे कारण पुढे करून त्यांना घरी पाठवण्यात आले। मात्र या घडीला ग्रामस्थांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला तर यावरती प्रशासन कोणती कारवाई करते हे पाहणे गरजेचं आहे। रस्त्याचं त्यांनी आयते फोटो झाड तोडीत होतं, आम्ही ते आयते फोटो काढून घेतले आणि ट्रॅक्टरनं आपली केली फिरवली आणि सांगितलं का हा रस्ता आम्ही तयार केला। फक्त आम्ही जेवढा रस्ता तयार केला तेवढाच करेल। आम्ही 9 माणसं आहे त्या रस्त्यावर जाणारे, तर 9 माणसामध्ये आम्ही 300 रुपये गोळा केले। कोणी दिले नाही असं करून त्या जेसीबीचं मिटून टाकलं आणि तो रस्ता आम्ही स्वतः केला असून त्यांनी त्याच्यावर 3 लाख रुपये काढले। आम्हाला कुठल्याही प्रकारची मजुरी भेटली नाही आणि कुठल्याही प्रकारचं काम सुद्धा नाही आता। तुम्ही काही चौकशी केली पंचायतमध्ये? आम्ही ज्यावेळेस माहितीचा अधिकार काढला आमच्या भाऊनी त्यावेळेस त्या माहितीच्या अधिकारात आम्हाला माहीत झाला। आम्ही 4 वेळेस त्या सरपंचाकडे गेलो आणि सांगितलं निदान नको देऊ पण जेसीबीवाले तरी पैसे भर, त्यांनी ते दिले नाही। मग त्याच्यानंतर आम्ही माहितीचा अधिकार माहीत झाल्यावर पाहिलं तर त्याचं पेमेंट सुद्धा निघलेलं आहे। हा रस्ता पावसाळ्यात आम्हाला शाळा जात येत नाही, आम्ही शाळा बुडते। याचे पैसे आले पण सरपंचानं ग्रामसेवकानं खाऊन घेतले, आम्हाला शाळा जात येत नाही, आम्ही शाळा बुडते पानकाळ्यामध्ये। न्यूज 15 प्रतिनिधी गजानन देशमुख, येवला।